आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगं तसंच बघायचंय मला. निदान मला भेटायला येताना तरी आनंदी मोकळ्या मनाने येत जा. शक्य नाहीये ग. कालच बघितलंस ना माझ्या आईची किती बोलणे खावी लागली तुला, किती ऐकून घ्यावं लागलं. कोणाचा? आईचे ग. शेवटी आई ही आईच असते, मग ती तुझी असो किंवा माझी. आईसारखं या जगात निस्वार्थ प्रेम करणारं कोणीच नसतं ग. मग आईच्या बोलण्यामुळे मला वाईट वाटण्याचा प्रश्न येतोच कुठे. आणि मैत्री तेवढं चालतं. मिताली, तू एकटीच अशी आहेस जी माझ्यासोबत भांडत नाही. ते सगळं जाऊ देत. तुमची कोल्हापूरची ट्रिप कशी झाली? ट्रिप म्हणजे? अगं म्हणजे वेद आणि तू येता जाताना दुसऱ्या कुठल्या विषयावरती बोललात की वादच घालत बसलात? नाही, यावेळीचा वेद सोबतचा एक्सपिरियन्स वेगळा होता. अगं पण कॉलवरती तर तू पॅनिक वाटत होतीस. अच्छा, ते पॅनिक तर होणार ना. त्याची गाडी खटारा बंद पडली, सुरूच होईना. आणि गावातला आडवाटेचा रस्ता, मला टेन्शन यायला लागलं ग. आणि अशी रात्रीची वेळ आणि त्याने हॉटेलचा विषय काढला. धडधडायला लागलं मला. कोणी पण पॅनिक होणार ना. आणि मला असं वाटलं हा वेद पण नाटक करतोय की काय, म्हणजे संकेत सारखाच वागतोय की काय. वेद आणि संकेत सारखं वागेल? मिताली, शंका येणार ना मनात. एक काम कर, वाक्य उलट कर. तुझ्या शंकेखोर स्वभावाला पारखी मन असायला हवं. तेवढं ऑब्झर्व केलं मी. वेद अजिबात डिग्निटी सोडून वागला नाही. म्हणजे तसा चांगला मुलगा आहे ग वेद. अगं हेच तर मी तुला कधीपासून सांगत होते. पण अजून पण आहेस का तुझा? म्हणजे किंतु परंतु आहे अजून माझ्या मनात. आपण एक काम करूया, आपण अग्निपरीक्षा घेऊया का वेदची? गप्पे. गप काय, आत्ता कुठे विश्वास बसायला लागलाय तुझा त्याच्यावर? माहिती नाही, पण पूर्ण विश्वास ठेवायला अजूनही माझं मन तयार होत नाहीये. देवा, थकले मी आता. थकले काय थकले? तुला थकायला काय झालं? संकेत माझ्यासोबत जे वागलाय ना त्याचे घाव अजूनही माझ्या मनावर आहे. आणि त्यामुळे मी अजूनही कोणावर इतके इझिली विश्वास नाही ठेवू शकत आहे. म्हणजे कोण खरं वागतंय, कोण खोटं वागतंय कळत नाही ग. अजूनही मी कन्फ्युज आहे. हे काय होतंय ना तेच कळत नाहीये मला.